पाहिलंस ना तू, माझ्या लग्नाची बातमी कळल्यानंतर त्यांच्या डोळ्यात जो आनंद होता ना, ते बघून मला भीती वाटतेय ग आई. मनावरचं ओझं वाढत चाललंय. सुमिनी आणि बाबांनी आजपर्यंत खूप केलंय माझ्यासाठी. तू नसताना तुझी कमी भरून काढली आहे त्यांनी. पण त्यांना जेव्हा कळेल की हे सगळं फक्त एका मिशनचा भाग आहे, तेव्हा ते खूप दुखावले जातील ग. पण तुला माहिती आहे ना, हे लग्न माझ्या मिशनचा भाग आहे. पण आता काय करू मी मागे नाही फिरू शकत, कारण तो मार्गच नाहीये माझ्याकडे. कारण मला तुझ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायचंय आणि त्यांना शिक्षा द्यायची. फक्त तुझ्याच नाही, या देशाच्या गुन्हेगारांना सुद्धा मला पकडायचंय आणि त्यांना शिक्षा द्यायची. आणि या सगळ्यात केदार माझी खूप साथ देतोय, खूप मदत करतोय मला. खूप नशीब लागतं ग असा मित्र आपल्या आयुष्यात असायला. आणि मी खूप नशीबवान आहे. आजपर्यंत तू माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभी राहिलीस, मला आशीर्वाद देत आलायस. इथून पुढे त्यालाही दे. त्याच्यानं सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, सगळ्या. आई, माझी इच्छा आहे आमचं ना खरंच लग्न व्हावं. एक मित्र म्हणून नाही, तर एक लाईफ पार्टनर म्हणून मला तिची कायम साथ द्यायची आहे. पण तिच्यासाठी ना हे एक मिशन आहे. ती समोर आल्यावर ना मला असं वाटतं की तिला जे काही खरं आहे ना ते सांगून टाकावं. की प्रपोज करताना मी जे काही म्हणालोय ते सगळं खरं आहे ती माझ्यासाठी स्पेशल आहे. माझं तिच्यावर प्रेम. पण काय करू, हिम्मतच होत नाहीये. खूप हिम्मत लागते या अशा परिस्थितीत लग्नाला होकार द्यायला. आणि त्यांनी तो होकार दिलाय आमच्या मिशनसाठी आणि माझ्यासाठी, आमच्या मैत्रीसाठी. आई, आता आम्ही मिशन गृहप्रवेश लवकरात लवकर पूर्ण करू. फक्त मला एकाच गोष्टीची भीती वाटते. हे सगळं जेव्हा सुमीला आणि बाबांना कळेल तेव्हा ते माझ्यापासून कायमचे दूर नाही ना जाणार. बाकी कोणाचं माहिती नाही, पण बॉस, मी तुला प्रॉमिस करतो, मी तुझ्यापासून कधीच नाही दुरावणार. कितीही मोठी अडचण आली तरी मी तुझी साथ कधीच नाही सोडणार, हे मी वचन देतो. आय लव्ह यू. आय रिअली लव्ह यू तारिणी.